हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या बैठकीत लोकसभेतील अपयशावरून अजितदादा शिंदे गटावर आरोप। लोकसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी मदत केली नाही। अजित पवारांच्या काही आमदारांनी मवियाला मदत केल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता। भाजप नेत्यांची कोर कमिटीच्या बैठकीत तक्रार। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला, त्याचा फटका बसला। विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकर सोडवा, भाजपच्या बैठकीत नेत्यांचा सूर। महायुतीत जागा वाटपासंदर्भात बैठकांचा सिलसिला। भाजपने 160 ते 170 जागा लढाव्या, नेत्यांचा आग्रह। शिंदे गटाकडून विधानसभेला 126 जागांची तयारी, तर 80-85 जागांवर अजितदादा गटाचा दावा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस 120 जागांची मागणी करण्याची शक्यता, तर काँग्रेसच्या फुटीवर आमदारांवर कारवाई होणार का याकडे लक्ष। विधानसभा निवडणुकीसाठी मवियात 96-96-96चा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। पवार आणि ठाकरे गटाचं जागा वाटप निश्चित, तर काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा। सूत्रांची माहिती। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार, तर राज्यात मवियाचं सरकार येणार। खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। विधानसभेलाही मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदेंमध्ये सामना रंगण्याची शक्यता। मुंबईत 36 पैकी 25 जागांची ठाकरे गटाची मागणी, तर महायुतीतून मुंबईत 17 जागांसाठी शिंदे गट आग्रही। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। ठाकरे गटाला निधी स्वीकारण्यास परवानगी, केंद्रीय निवडणूक आयोगाची मंजुरी। तर भोसरीत सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता। भोसरीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा। नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। साताऱ्यात आज शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। शरद पवार गटाकडून करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची घोषणा। जातीसाठी लढतो, माझ्या नादी लागू नका, जरांगेंची प्रसाद लाड यांना शिवीगाळ। तर जरांगेंचं संतुलन बिघडलं, मी जे बोललो ते त्यांना झोंबलं असावं, लाड यांचा पलटवार। जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार, आमदार प्रसाद लाड यांचा निशाणा। तर एवढं प्रेम आहे तर लाड यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं, टीका करताना जरांगेंचा तोल सुटला। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। महाडमध्ये वास्तव्यासाठी खोट्या नावाचा वापर केल्याची माहिती। मनोरमा खेडकर वादग्रस्त आयस पूजा खेडकरांची आई। विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोड प्रकरणी एमआयएमकडून आज राज्यभर निदर्शनं। पोलिसांच्या सूचनेवरून इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द। जलील संभाजीनगरमध्ये निदर्शन करणार। मुंबईत पावसाचा जोर वाढला, मलबार हिल दादर परिसरात पावसाची हजेरी। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। 200 ते 500 मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याकडून इशारा। रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासह 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट। तर राज्यात आज वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज। गडचिरोली जिल्ह्यातील सूर्याबुल्ली गावात तलावाचं पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती। पोलिसांनी बचावकार्य राबवत वसतिगृहातील 120 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढलं। कारगिल युद्धातून धडा शिकायला मिळाला, तसंच आंतरराष्ट्रीय कूटनीतीत विरोधी राष्ट्रांकडून समर्थन मिळवण्यासाठी रणनीतीवर जोर देण्यात आला। न्यूज 9 कारगिल ऑनर्स कार्यक्रमात सीडी अनिल चौहान यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।